नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. शिमगोत्सवानंतर प्रत्येक गावाची ग्रामदेवता ग्रामभ्रमंतीसाठी आणि प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी त्याच्या घरोघरी जात असते. तसंच आपल्या मालगुण भंडारवाड्यात देखील जुन्या पालखीचं आज पदार्पण झालेलं आहे. अर्थातच मालगुणमध्ये 12 वाड्या आहेत आणि ह्या 12 वाड्याची जी ग्रामदेवता आहे आई चंडिका आई, तर तिची पालखी आहे. तर कसं आहे, मालगुण भंडारवाड्यामध्ये 2 पालख्या येतात, जुनी पालखी आणि नवी पालखी. देव देखील तेच आहेत, पण पूर्वापार आलेली प्रथा आहे की मालगुण भंडारवाड्यात फक्त मालगुण भंडारवाड्यात 2 पालख्या येत असतात. तर आज जुन्या पालखीचं आगमन झालेलं आहे. तर त्या सोहळ्यासाठी आपण आता जात आहोत. त्यासाठी देखील रस्त्याच्या दुतर्फा विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तर ती तुम्हाला रात्री मी दाखवेन. अर्थातच आज मांड देखील आहे. 15 तारीख आहे, 15 एप्रिल 2024. तर आज मांड देखील आहे जुन्या पालखीचा आणि प्रत्येकाच्या घरोघरी आज पालखी देखील जाणार आहे. तर प्रत्येकाच्या घरोघरी जेव्हा पालखी जाते तेव्हा ती कशा पद्धतीने नाचवली जाते. अर्थातच प्रत्येक गावात पालखी नाचवण्याचे प्रकार हे वेगवेगळे असतात. म्हणजे आमच्याकडे कसं पावलावर नाचवणे, त्यानंतर मग गावकर स्टाईल, झाकडी स्टाईल, अशा वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवली जाते. तर कोणत्या म्हणजे ती कशा पद्धतीने नाचवली जाते तुम्हाला बघता येणार आहे. आणि प्रत्येकाच्या घरी जेव्हा पालखी जाते तेव्हा एक खायला एक प्रसाद वाटला जातो. तर मग आईस्क्रीम असेल, रसना असेल, असे वेगवेगळे पदार्थ वाटले जातात. तर ती खाण्याची गंमत ही वेगळीच असते, कारण एकच दिवस असा असतो की ही मजा आपल्याला करता येते. तर ओव्हरऑल आपण पालखीचा हा जो सोहळा आहे तो देखील आता पाहणार आहोत. प्रत्येकाच्या घरी आपण जाणार आहोत, जेवढं शूट करता येईल तेवढं करणार आहे. हा पालखी सोहळा आपण आता अनुभवूया. आणि संपूर्ण बघता हा भंडारवाड्यातला रस्ता आहे इथून पर्यंत. आणि जी जुनी पालखी नवी पालखी बसते तर वरच्या बाजूला तिथे बसते. आणि यावर्षी थोडासा एक वेगळा प्लॅन करण्यात आलेला आहे, तो म्हणजे विद्युत रोषणाईने हा संपूर्ण रस्ता सजवण्यात येणार आहे. अर्थात रस्त्याच्या दुतर्फा ही अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तर त्यासाठी चाललेली लगबग ही बघा. मुंबईहून खास चाकरमानी महेश राजवाडकर यांचं देखील आगमन झालंय. आणि इथे बघताय, इथे सगळे तेजस, सिद्धू, या सगळ्यांची लगबग एक वेगळी चालू आहे. तर इथे बघताय या बाजूपर्यंतच हे तोरण सोडण्यात आलेले आहे. आणि इथून पुढे आता आपण बांधणार आहोत. या बाजूचे ऑलमोस्ट कंप्लीट झालेले आहेत बघा. आणि इथे हिरिरीने सहभाग घेणारा तेजस हळदणकर हे बघा तोरण वगैरे घेऊन म्हणजे म्हणतात ना की जोशात काम करतोय. हे बघा, ही आमची विद्युत रोषणाई अर्थात तोरण. आणि ते पिंट्या मला वाटतं काम करून दमलाय. एवढी गरमी होते ना, बापरे. झाडाच्या सावलीत थोडासा एक विसावा घेतोय तो. त्याच्यासोबत इथे बाब्या देखील आहे बघा. दमलो आम्ही काम करून. अरे असो, पण हे जे श्रमदान आमचं चाललंय ना, आमचं म्हणजे ह्या लोकांचं, मी आत्ता आलोय. तर हे काहीतरी एक वेगळं थोडंसं म्हणजे एक वेगळी रोषणाई करण्यात इथे नक्कीच हे उपयुक्त ठरणार आहे. आणि बाबू देखील तोरण सोडण्यात एकदम म्हणजे पटापट घाई करतो, कारण पालखी येणार त्याच्याकडे. तर हे तोरण पालखीला बाबूचं आमंत्रण आहे. तर इथे तोरण आम्ही बांधणार, विद्युत रोषणाई करणार आणि रात्रीचा नजारा तुम्हाला मांडाला बघायला मिळेल. मांड संकल्पना ही एक सेपरेट व्हिडिओ देखील येईल, त्यावर तुम्हाला समजेलच. बघा इथपर्यंत कंप्लीट झालेलं आहे. आणि इथपर्यंत आपण पद्धतशीर आलो एवढा पूर्ण. काही बस होतं खाली.
आणि प्रत्येकाकडे पालखी जेव्हा जाते बसते तेव्हा काही ना काही प्रसादाचं वाटप होत असतं. तसं इथे फक्त आईस्क्रीमचं वाटप झालेलं आहे आणि प्रत्येक जण इथे आईस्क्रीम खाण्यात व्यस्त आहे. हे बघा तुला भेटलं ना आम्ही बसणार नाही एक एक ऐक हे बघ अगोदर एक फस्त केलास तू. नाही भेटलं ना तुला नाही भेटले नाही. सुनील किती भेटला नाही की चौथा भेटला नाही सुनील खाताना आणि किती खाल्लेस तू? 4. नाही, एकच. सुनीलने 4 आईस्क्रीम खाल्लेत आणि मला वाटतं नेत्याने जवळजवळ 10 आईस्क्रीम फस्त केलेत. पण आता तो आता रिकामा आहे तो बघा. हे छोटू काय खातोय? आता त्या घरात पालखी आल्या त्या बाबूच्या घरी, बाबू आणि सुनीलच्या घरी.
आणि आपला विनायक अर्थात आपला बाबू त्याच्या घरात पालखी बसलेली आहे, नाचवलेली आहे बाहेर, त्यानंतर बसवलेली आहे. आणि नंतर मग जो महत्वाचा मुद्दा आहे तो इथे आहे. बाबूने सांगितल्याप्रमाणे आईस्क्रीम आणले यावर्षी देखील. हे बघा, हे फ्लेवर कोणता आहे? व्हॅनिला फ्लेवर. आणि आईस्क्रीमची लयलूट तुम्हाला मी दाखवतो बाहेर गेल्यावर. भरपूर आणलेस ना हे सुनील? भरपूर आणलेस ना आईस्क्रीम? झालं ते आणि पालखी बसल्यानंतर आईस्क्रीमचं इथे वाटप होत आहे बघा. संपले संपले दोघा तिघांना वाटून संपले. चमचा मला भेटले नव्हते, तुटलेलं चमचा मग बोटानं खायचं आहे. नाही नाही तसं नाही. कसं आहे आईस्क्रीम? कसं आहे? एकदम झकास. जगा स्वाद जरा गोड कमी आहे, दुसऱ्याला टेस्ट नाही. तुला दुसऱ्यांना चांगली चव. साखर मागवायची काय तर? हा मग दुसरा दिला ना तो गोड. आता दुसरा येईल ना त्याची साखर टाकून येणार आहे, पहिल्या चव नाही. मग तिकडे समजा. हे सुनील इकडे आण. चालू दे सुनील, तिकडेच बॉक्स संपवतो बघ. तुमचं चालू दे बाबू. आणि तिकडे पण ए बाबू हे आईस्क्रीम आपण घेतलेला आहे. आणि हे घे तुला खास. चाटायचं नाही, बोटन खायचं. येतील आईस्क्रीम येणार. थांब जरा वाट बघा. काय सोडू नकोस अजिबात. चाटून पुसून खायचं आहे. छोटू चमचा देईल का कोण? कमी भेटलं. कमी भेटलं तर आलेलंच कमी होतं. बाबू तू एक काम कर, सुरुवात कर अशीच. मान्य करून कुटुंब रखवाली धरून समाज.
प्रसादाबरोबर फ्रुटी देखील आली आहे आणि अक्षरशः म्हणजे जी पोरं आहे ती तुटून पडली. वाटायला मीच होतो आणि शेवटची आहे ती सुनीलला आली. बाकीच्यांनी सगळ्यांनी भरपून प्यायले. तू सावकाश पी. ही पहिलीच आहे आणि सुनीलची पण पहिलीच आहे. तर एका घरात पालखी गेली असता एक वेगळा उपक्रम इथे आपल्याला राबवताना ही माणसं दिसत आहेत की हे जे शालेय विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी शालेय उपयोगी ज्या वस्तू आहेत तर त्या इथे वाटप करण्याचं काम चालू आहे. आणि खरंच हा एक स्थित्य आणि एक वेगळा उपक्रम पहिल्यांदाच आमच्या भंडारवाड्यात राबवला गेलाय. काय दाखव वस्तू. हे बघा पेन्सिल वगैरे सगळं आहे. तर हे बघा हे ज्या शालेय उपयोगी ज्या वस्तू आहेत तर त्यांचं वाटप इथे करत आहेत आणि खरोखर एक चांगला उपक्रम इथे राबवण्यात आलेला आहे. हे बघा दुपारपर्यंत आपण जी विद्युत रोषणाई करत होतो तर ते अशा प्रकारे बघा जळालते. रस्त्याच्या दुतर्फाशी तोरणं सोडलेली आहेत. खूप छान इथे म्हणजे दृश्य तयार होते बघा. ही अगदी जिथे पालखी बसते म्हणजे खोतांच्या दारामध्ये तर तिथपर्यंत ही विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तर आज आपण पाहिलं की पालखी आपल्या भंडारवाड्यामध्ये आली म्हणजे मालगुणची ग्रामदेवता आई चंडिका देवीची पालखी मालगुण भंडारवाड्यामध्ये आली. त्याआधी इतर वाड्यामध्ये तिचं पदार्पण झालं होतं. त्यानंतर मालगुण आपल्याकडे आले. तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या घरात आपण गेलो आणि वेगवेगळ्या पद्धतीने पालखी नाचवताना पाहिली. प्रत्येक काही जणांनी डोक्यावर घेतली तर काही जणांनी गावकर स्टाईल नाचवली तर काही जणांनी पावलावर नाचवली. असे विविधांगी प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतात इतर भागात. म्हणजे गाव तशा परंपरा त्यानुसार पालखी नाचवण्याच्या परंपरा देखील ह्या वेगवेगळ्या असतात. तर प्रत्येकाच्या घरात काही ना काही प्रसाद वाटप होत होतं. पेढे असतील त्यानंतर मेवा असेल बर्फी असेल तर काहींच्या घरात लस्सी पेप्सी समोसा त्यानंतर फ्रुटी देखील होती कोल्ड्रिंक्स देखील होतं. तर सगळ्यांनी यथेच्छ ताव मारला. कसं असतं इथे लहान मोठा कोणी नसतो. सगळेजण एकदम मनमुरादपणे या उत्सवाचा आनंद लुटत असतात. आणखीन एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे लहान विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय जे साहित्य आहे त्याचं देखील वाटप करण्यात आलं. अशा ज्या विविधांगी आपण उपक्रम राबवत असतो ना तर ते झाले पाहिजेत. कारण एक अनोखा उपक्रम मी तर म्हणेन कारण आजपर्यंत मी असा उपक्रम पाहिला नव्हता. म्हणजे पालखी उत्सवात तरी तर पालखी उत्सवात खाऊ सोबत शालेय साहित्यांचं वाटप झालं. खरंच एक चांगली आणि वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. तर असा हा पालखी उत्सव होता. खरंच एक नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होत असतो. प्रत्येक जण एकमेकांच्या घरी जात असतो. तर एक वेगळी तिथे वेगळं वातावरण निर्मिती होत असते. तर अशा वातावरण निर्मितीत आपण देखील पालखी घेतली पालखी नाचवली आणि त्यानंतर रात्री पालखी मग थोडीशी उशीर आली. दुपारी उशीर आल्यामुळे थोडंसं रात्री जे मानाचं घर असतं तर त्या मानाच्या घरात उशिरा बसले त्यामुळे थोडंसं मांडाला उशीर झाला. मांड म्हणजे काय तर मानाच्या घरातून पालखी नाचवत जिथे खोतांचं घर असतं तर तिथे नेली जाते तर त्याला मांड म्हणतात. तर या मांडाचा स्पेशल व्हिडिओ यानंतर आपल्या चॅनलवर येईलच. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन ऑलवर प्रेस करा जेणेकरून आपल्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी. तोपर्यंत काळजी घ्या.